चला फोन कर. मी गेला होता उचलत नव्हता. झालं ना सेट. हो सेट आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. फास्ट लावून अरे थांब ना बाबा, एजेची गाडी आहे, जरा मस्क्युलर गाडी आहे रे. ते जरा सेट व्हायला 2-3 मिनिटं. आडवा काढ भाई, आडवा काढ, उभा नको काढू. शूट करतो ना, एवढंच बोल बघतो तू. काय बोलतोय? दरवाजा उघड, दरवाजा उघड. हे कुठे यायचं अनलॉक? तुझा ओपन कर. उघड 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 परत. हे अक्षय बाहेरून उघड एकदा. चाइल्ड लॉक चालू. मग हा का नाही कुठे गुंड कर वरती. नाही नाही, चाइल्ड लॉक बंद कर. अक्षय बाहेरून ओपन कर जरा. तुझी गाडी अशी कशी काम करते यार, बरोबर नाही. चाइल्ड लॉक 4 वेगवेगळ्या दरम्यान वेगवेगळ्या टाइमला वर्क करतो ना. अरे उघड, ऑफ कर दो. अरे ऑफ कर पहिला तो. काय ऑफ कर? वरती कर दो. हां अच्छा, हे असं आपण डायरेक्ट जेवायलाच जाणार आहे. हो, पाया पडायचं आणि जेवायला बसायचं. हजारचा बस होईल ना, नंतर टाकायचं आहे मला. बस का पुढे घेऊ जरा? कुठे आहे तो पेट्रोल पंप? आपण कुठे आलो रे? वाशी, मानकुर्द. मानकुर्दला आलो मी. शिवाजी महाराज चौक, मानकुर्द. एवढं तुझी गाडी तेडी का चालली रे? अरे हा ड्रायव्हर बरोबर नाही आमचा. ए बरोबर चालवत आहे तू, गप रे. हळूहळू चालवते गाडी. अरे करत असतोय तो. अरे कसं? अरे कदम साठी घेऊन चला घरपर्यंत. तिकडे परफॉर्मन्स त्याचा. तर आता आम्ही ऑन द वे आहोत. वाशीवरून आम्ही डोंबिवलीला जात आहोत. तर त्यासाठी आम्ही एक मॅप थ्रू रस्ता सिलेक्ट केलेला, पण झालं असं की मी पुढचा राईड घ्यायच्या अगोदर आधीचाच राईड घेतला आणि आम्ही आता गावाकडच्या साईडने रूटने जात आहोत. म्हणजे जिथून पूर्ण तुमचे डोंगर रांगा वगैरे असे दिसतील त्या रूटने जात आहोत. पहिल्यांदा असा रूट मी बघतोय आणि आता बघूया आपण व्यवस्थित पोहोचू की नाही, कारण की हे सगळे इकडून ट्रक ड्रायव्हर्स वगैरे जास्त दिसत आहेत कम्पेअर टू 4 व्हीलर्स. त्याच्यामुळे मला थोडंसं डाऊट आहे की आम्ही चुकीचा रस्ता घेतलेला आहे. बघूया पुढे गेल्यावर काय होतं ते, कारण की ॲज पर द मॅप घाटाघाटातून दाखवतोय, पण जेवढं मला माहिती आहे की तेवढं घाट नसावेत, पण तरी आपण जाऊन बघूया कसं काय होतंय ते. हा राईट दाखवतोय बघ ना. काय सीन आहे नक्की तर मला पण कळत नाही. चुकीचा बसला रे. काय माहिती, सगळेजण इथून घ्यायला लागलेत रे. हा बघा बघा बघ. हे अशा लोकांमुळे सरळ ॲक्सिडेंट्स होतात.
शकता आमच्या ॲक्च्युली पलावा सिटीच्या रोडला लागलेलो आहोत आता बरीच समयानंतर. आणि मेन म्हणजे तो कल्याणशिवी फाटाचा घाट उतरल्यानंतर जरा थोडंसं ट्रॅफिक लागलं, पण आम्ही आता ऑन द वे आणि अजून जास्तीत जास्त 12 ते 13 मिनटं लागतील पोचायला. तर मित्र विचार करत असेल भाई अजून 1 वाजता निघालेली पोरं अजून नाही पोचलेली. त्याला काय माहिती आहे की आम्ही रस्त्यात चुकलो आहे, ते चुकीच्या राईट टर्न मारला आहे, त्याच्यामुळे एवढा वेळ लागतोय. आय होप ते समजून घेईन. तर बघूया की तिकडे गेलो त्याची रिएक्शन काय असणार आहे ते. मॅप बरोबर आहे, दुसऱ्याला येत नाही गाडी चालू. हा ठीक आहे येतो मी 10 बरोबर चालत आहे. तर खूप सारे आता परिश्रम घेऊन आम्ही त्याच्या सोसायटीच्या एरियामध्ये पोचलेलो आहोत. तर इथून पुढे त्याचा टॉवर आता आम्हाला सर्च करायचा आहे, कारण की हा एरिया खूप मोठा आहे, अराउंड 20 एकर्सचा तरी आहे. तर त्याच्यामध्ये याचा हा टॉवर सर्च करायचा आणि त्याला शोधायचं आहे. आता बघूया सापडेल. तर एवढ्या लांब आम्ही प्रवास करून आलो आहे, चुकीचा रस्ता घेऊनसुद्धा आम्ही व्यवस्थित पोचलेलो आहोत. आता फक्त आम्हाला थोडासा टॉवर शोधायचा आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही आहे. चला तर मग त्याचा आता बिल्डिंग बघूया त्याची कशी येते. आमचे मित्र तिकडं कुठं तरी गेले आहेत, कुठल्या दुकानात गेले माहीत नाही, काहीतरी गिफ्ट वगैरे आणायला गेलेत. तर बघूया किती वेळ लागतो इथे. पहिला पदार्थ कोण बनवणार? पहिला पदार्थ बनवून झालाय बघ, इथे सगळं दिसतंय. नाही नंतर कोण बनवणार? घरातले दादून कोण बनवणार? हो मला तेच वाटलं. घर वगैरे बघून झालेलं आहे की चल आता आम्ही थोडीशी पेट पूजा करायला जात आहोत. तर हा कॉरिडोर माझ्या मागे दिसत आहे. चला आपल्या मित्राचं घर वगैरे बघून पूजा अटेंड करून झालेली आहे. बघूया आता काय बोलायचं, रिॲक्शन कसं वाटतं ते. तर पूजा वगैरे अटेंड करून झालेली आहे, जेवण वगैरे सुद्धा करून झालेलं आहे. तर मित्राला विचार आहे की आम्ही आलो त्यामध्ये त्याला कसं वाटतं, की काय रिॲक्शन बिल्डिंग बनलेलं कसं होईल? तो एक कसं वाटलं? एक नंबर. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुषारचे लॉगर्स लोकांना पण धन्यवाद, आणि तुषारचे मित्रमंडळी, आमचे मित्रमंडळी सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू आल्याबद्दल. आभार माझ्या सोन्या. आता 18+ टाकायला लागणार. आता 18+ टाकायला लागणार. चला तर मग आता आपली रिटर्न जर्नी चालू होते. चला तर मग निघूया आणि आपलं बाय बाय करूया.
ॲक्च्युली आम्ही आता कुठल्या स्टेशनला आलो आहे रे? दिवा 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 स्टेशनला आलो आहे. मॅपमध्ये रूट थोडा हे करत करत पहिल्यांदा तर चुकलोच रिटर्न घेताना आणि तिथूनच पुन्हा लेफ्ट टर्न मारून या रूटने येतो, दिवा आसनगाव रोडने जातो आहे. आम्हाला त्याचं आता वाशीला, तर बघूया की इथून लवकर पोचू की नाही ते. ह्या ट्रेन ट्रॅकच्या इथे आम्ही आता उभे आहोत. तर मॅपमध्ये तरी अजून दाखवते 1 hour. तर लेट्स सी तर कधी ओपन होतं या गेट. झाला बाबा ओपन लवकर. जरा अक्षय साहेब आपल्याला ड्रॉप करून जात आहेत पुढे. ॲक्च्युली हा थोडासा वेगळा प्लॅन आहे, त्यासाठी आम्ही इथं मध्येच उतरलेलो आहोत, एजे आणि मी. आणि हे दोघं जण गाडी लावून येत आहेत रिटर्न. तर आम्ही वाया दिवा रेल्वे स्टेशन, दिव्याचं मार्केट करत करत ठाणे बेलापूर रोडवरून वाशी मार्गे आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत. थोडासा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. एजे आणि मी आता थांबलेले दोघंजण आता गाडी लावून येत आहेत. बघूया आता काय चेंज असणार आहे ते. अशा तऱ्हेने आमची थोडीशी पेट पूजा झालेली आहे. थोडंसं स्नॅक टाईम झालेला आहे. तर अशा तऱ्हेने आमचा मित्राच्या नवीन घराची पूजेचा दिवस संपन्न होत आहे.